नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज विषयाकडे वळण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. सध्या मरणाची थंडी आहे. मी मुक्कामाला दिल्लीत आहे आणि इथे इतकी भयंकर थंडी आहे. मी हीटर लावून बसलेलो आहे आणि दिल्लीला आल्यापासून गेल्या 10 दिवसात घराच्या बाहेर पडणं सुद्धा मला अशक्य झालंय. एवढी थंडी असह्य आहे. आता इथे एवढी थंडी आहे, तर मग ते श्रीनगर, शिमला वगैरे काय कुलू मनाली म्हणतात, तिथे काय थंडीचा कहर असेल याची कल्पना करा. आणि अशाच एका थंडीतल्या गोष्टी विषयी मी तुम्हाला सांगणार आहे. मी एक ऐकलेला किस्सा आहे, खरी गोष्ट आहे अशातला भाग नाही. पण निर्बुद्ध माणूस कसा पोरकट वागू शकतो त्याचा आशय तुमच्या लक्षात यावा म्हणून ही गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. सिमल्याला किंवा कुलू मनालीला कुठेतरी टुरिस्ट म्हणून गेलेले, पर्यटक म्हणून गेलेले दोघे जण सकाळी सकाळी उठून सूर्योदय होताना फेरफटका मारायला आपल्या हॉटेल किंवा कुठे असतील मुक्कामाला तिथून बाहेर पडतात. आणि त्या बर्फातून वाट काढत काढत खुडखुडत, आता अंगावर एक आहे ते विंटर जॅकेट, त्याच्या आत स्वेटर, हातात मोजे, पायात मोजे, काय विचारू नका. एवढ्या थंडीत कुडकुडत बर्फ तुडवत चाललेले असतात. आसपास कुठेतरी बर्फाने झाकलेल्या कौलावर, छपरावर कशी कशी झाडं, झाडावर साठलेला बर्फ वगैरे वगैरे बघत मजा लुटत चाललेले असतात. तर त्यांना अचानक काही 100-200 पावलं चालल्यानंतर एक चमत्कारिक गोष्ट दिसते. ते थबकतात. तिथे एक माणूस तेवढ्या एवढ्या बर्फाच्या बर्फाच्या थंडीमध्ये आपल्या मांजराला धुत असतो, मांजराला आंघोळ घालत असतो. ते चक्रावतात. अरे, एवढी थंडी पडली, हातात पाणी घ्यावंसं वाटत नाही. हा माणूस मांजराला एवढ्या थंडीमध्ये, प्रचंड गारठ्यामध्ये आंघोळ का घालतोय ते थबकतात, बघतात. शेवटी त्याला विचारतात, तुला काय डोकं आहे की नाही? एवढी थंडी आहे, ते मांजर तू आंघोळ घालतोयस एवढ्या थंडीत, तर थंडीने गारठून मरेल, त्याच्या अंगातलं रक्त गोठेल वगैरे वगैरे वगैरे. तो शून्य नजरेने त्या दोन पर्यटकांकडे बघतो आणि म्हणतो, बिल्ली किसकी है? मांजर कोणाची? ते म्हणतात, अरे मांजर तुझं आहे मान्य आहे, पण जरी मांजर तुझं असलं तरी त्याच्या जीवावर का उठलायस तू? मरेल ते थंडीने. बिल्ली किसकी आहे म्हणजे काहीही बोललं तरी बिल्ली किसकी आहे. तुम्ही राहुल गांधींच्या चेहऱ्यावरचे भाव समोर आणा, डोळ्यासमोर आणा, मग तो समोरचा माणूस बिल्ली किसकी है हा प्रश्न ज्या पद्धतीत विचारतो, जसे राहुल गांधी संसदेत उभं राहून बोलतात, त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आत्मविश्वास असतो, तसा आत्मविश्वास त्या मांजर धुणाऱ्याकडे असतो. आणि तो त्या दोन्ही पर्यटकांना विचारतो, बिल्ली किसकी आहे? ते त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात की बाबा, बिल्ली तुझी असली तरी गारठ्याने मरेल, तिला आंघोळ घालू नकोस, आंघोळ घालू नकोस. पण ऐकतो कोण? बिल्ली किसकी आहे. शेवटी जेवण मरू दे त्याला, मांजर त्याचा, आपण काय त्याला करणार, ऐकायचं ना, बेअक्कल मरू दे म्हणून ते निघून जातात पुढे. तास दीड तासानंतर आपला काय तो फेरफटका मारून आपल्या हॉटेलमध्ये परत येण्यासाठी ते दोन्ही पर्यटक येत असताना बघतात, तर तोच मगाचा जो मांजराला आंघोळ घालणारा होता तो रडत बसलाय आणि मांजर बाजूला मरून पडली. आता ज्या वेळेला असं चित्र दिसतं तेव्हा ते दोघे फुसारतात. जे पर्यटक आहेत ते फुसारतात. बघ, आता ह्याला अक्कल आली. त्यांच्या डोक्यात, आपल्याही डोक्यात तसं झालं असतं, आता ह्याला अक्कल आली. मग आम्ही काय सांगत होतो अर्धा पाऊण तासापूर्वी इथूनच गेलो, तेव्हा आम्ही याला काय सांगत होतो, असं ते मनात विचार करतात की याने आपलं ऐकलं नाही आणि आता मांजर मेली. अरे, मांजर मरणार हेच तर आम्ही सांगत होतो. एवढ्या थंडीमध्ये मांजराला आंघोळ घालतात आणि मग ते असे हुशारल्यासारखे पुढे येतात आणि म्हणतात, आता कशाला रडतोयस? आता रडायचा काय उपयोग आहे? अर्धा पाऊण तासापूर्वी आम्ही इथून जाताना तुला समजावत होतो, पण तू ऐकायला कुठे तयार होतास? तू अतिशहाणा होतास.
अरे मांजर मरेल हेच तर आम्ही सांगत होतो, आणि बघ आता मांजर मेली तरी तो रडत असतो. शेवटी त्याला म्हणतात की आता रडून का उपयोग, आंघोळ घातलीच थंडी गारठ्यामध्ये म्हणून मांजर मेली. तेव्हा त्याचं रडणं थांबतं आणि तो शांतपणे त्यांना प्रश्न विचारतो, किसने बोला, कोणी सांगितलं की आंघोळ घातल्यामुळे मांजर मेली. अरे आता ते पर्यटक चकित होतात, संतप्त होतात. मग म्हणे कशाने मेली, आंघोळ घातल्यानंतर आगीत भाजून मेली का मांजर. तोंड बिलकुल नाही, मैं तो उसको धो रहा था. मग थंडीमुळेच मेली असेल ना, आंघोळ घालत होता तर. बिलकुल नाही म्हणतो, बिलकुल नहीं, वो तो मैं धो रहा था, धोने के बाद निचोड़ने के टाइम वो मर गई. वो धोने से नहीं मरी है, ठंड से नहीं मरी है, वो तो निचोड़ने से मरी है. त्या मांजराला धुतल्यानंतर कपड्यासारखं पिळून वाळत घालायचं, हे जे काय खोडेपणा त्या मांजराच्या मालकाच्या डोक्यात होता, त्यामुळे मांजराचा जीव गेला होता. मांजर भिजल्यामुळे गारठ्यामुळे मेली नव्हती, तर मांजराच्या मरण्याचं कारण असं होतं की मांजराला धुतल्यानंतर कपड्यापर्यंत पिळावं आणि मग वाळत घालावं, असा जो काय खोडेपणा त्या मांजराच्या मालकाच्या डोक्यात होता, ते मृत्यूचं कारण होतं. वो तो निचोडने से मरी. ही गोष्ट मी का सांगतोय, आणि ही गोष्ट सांगताना त्या मांजराचा जे मालक आहे तो, त्या मालकाची तुलना मी राहुल गांधीशी का करतोय, हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर 10-12 वर्षात राहुल गांधींनी ज्या प्रकारे काँग्रेस नावाच्या मांजराला सतत आंघोळ करायची, पिळायची आणि वाळत घालायची, अशा रीतीने थोड्या थोड्या पद्धतीने मारून टाकलेला आहे, हे तुमच्या लक्षात यावं म्हणूनच हा किस्सा किंवा ही गोष्ट सांगितली. कपडे धुवावेत, घर धुवून काढावं. कधी कधी कुत्र्या मांजरांनाही त्यांचे मालक आंघोळ घालतात, पण कपडे धुतल्यानंतर पिळून वाळत घालतात. तशी मांजरं किंवा कुत्रे धुतल्यानंतर पिळून वाळत घालत नाहीत, ते आपलं आपलं अंग झटकतात आणि सुके होतात, सुकतात. पण हे राहुल गांधींसारख्यांना समजावायचं कोणी, आणि राहुल गांधींच्या नादी लागलेले जे एकापेक्षा एक महान संपादक, पत्रकार, बुद्धिमंत, विश्लेषक आहेत, त्यांना तरी समजवायचं कसं की मांजराला धुतात तेव्हा पिळून काढत नाहीत, पिळून वाळत घालत नाहीत, ते आपलं आपलं अंग झटकून सुकतात. मुद्दा असा आहे मित्रांनो की राहुल गांधी ज्या प्रकारचं राजकारण करतात, तो सगळा प्रकार समजून घ्यायचा. तर ही गोष्ट समजली तर तुम्हाला राहुल गांधींचं राजकारण आणि त्याचं सगळं तर्कशास्त्र किंवा तर्कट लक्षात येऊ शकते. राहुल गांधींना याचं तारतम्य नाहीये की आपण कपडे धुतोय की एक पाळलेलं मांजर धुतोय. कपडे धुताना तुम्हाला माहिती आहे, अनेकदा ते धोपटून धोपटून पण धुतात, साबण लावतात, घासतात, चुबकतात आणि मग धोपटतात. पण मांजर किंवा कुत्रं तुमचं पाळलेलं असेल, त्याला साफसूफ करताना, धुताना आपण आपटून धोपटून त्याला साफ करत नाही. आंघोळ घालताना आपण त्याला भिजवतो, साफ करतो, काय साबण लावलं आणि अंग झटकू देतो, हळूहळू करून ते वाळतं, सुकतं. पण कपड्यासारखं मांजराला किंवा कुत्र्याला धोपटून पिळून वाळवलं जात नाही. आणि नेमकी तीच आजच्या काँग्रेस पक्षाची अवस्था आहे. दुर्दैव असं आहे की त्या काँग्रेसला हमामखान्यामध्ये आंघोळीला घेऊन जाणारे राहुल गांधी असतात, पण प्रत्येक वेळेला त्या काँग्रेस नावाच्या मांजराला पिळून वाळत घालण्याचं काम मात्र नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाला करावं लागतं. आणि म्हणून आता जे अमित शहाच्या संविधान विषयक भाषणातून 15 सेकंदाचं वाक्य बाजूला काढून काँग्रेसने स्वतःच्या पायावर जो धोंडा मारून घेतलाय, त्याला एक प्रकारे मांजराला धुवून पिळून साफ करणं म्हणतात. आणि मला खात्री आहे
हे जे काय नाटक राहुल गांधींनी सुरू केलेलं आहे, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि इंडी अलायन्स म्हणजे त्यांच्या मित्र पक्षांनी सुरू केलेला आहे, त्याचा शेवट सुद्धा त्या मांजराच्या गोष्टीसारखा होणार आहे. मांजराच्या, आणि जसजसं जसं भान येईल तसतसे ते दोन पर्यटक सांगतात, बाबा थंडी आहे. तसं काय त्या ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, ओमर अब्दुल्ला, शरद पवार असे लोक राहुल गांधींना सांगायला लागलेले आहेत की बाबा हे आता ईव्हीएमचं रडगाणं अमुक तमुक बंद करा. आपल्याला निवडणुका जिंकणं आवश्यक आहे आणि निवडणुका जिंकायच्या तर मग अधिकाधिक मतदारांना आपली बाजू पटवून द्यावी लागेल. निचोडने से काम नहीं चलेगा, निचोडने से बिल्ली मरेगी. असंच एक प्रकारे ममता बॅनर्जी, शरद पवार वगैरे राहुल गांधींना आणि काँग्रेसला समजवायला लागले. आणि अशा परिस्थितीमध्ये जो विषय अमित शहाच्या भाषणातून बाहेर काढण्यात आला, पोतडीतून काढल्यासारखा, की बाबा भाजप, अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांचा अपमान केला, या भ्रमात कोणी राहू नये की माध्यमातून टीव्हीच्या चॅनेलवरून तुम्ही कितीही खोटा प्रचार केलात तरी खरं खोटं तपासण्याचे शेकडो मार्ग आज सोशल मीडिया म्हणून उपलब्ध झालेले आहेत. इंटरनेट आणि डिजिटल मीडिया यातून कुठलीही गोष्ट शोधणं, तपासणं सोपं होऊन गेलेलं आहे. त्यामुळे अमित शहाचं जे 15 सेकंदाचं वाक्य तुम्ही उचलून भाजपला कोंडीत पकडायला बघताय, भाजपच्या डिजिटल माध्यमातून किंवा सोशल मीडिया माध्यमातून अमित शहाचं संपूर्ण भाषण उपलब्ध करून देण्यात आलंय. आणि हे कुतूहल निर्माण झाल्यानंतर सत्य शोधायला जाणारा जो जो सामान्य नागरिक असेल त्याला अमित शहाचं सगळंच्या सगळं भाषण डिजिटल मीडियामध्ये उपलब्ध आहे. आणि ते ऐकल्यावर खरोखरच अपमान झालाय का याची छाननी जेव्हा बुद्धी असलेला नागरिक करायला लागतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं, अरेच्या काँग्रेसची इतकी बाबासाहेबांच्या विरोधातली पाप ज्याचा पाडा अमित शहा वाचतात त्याबद्दल आपल्याला आतापर्यंत माहित नव्हतं. काँग्रेसने सांगितलं नाही, बुद्धिमान संपादकांनी सांगितलं नाही, बरं झालं अमित शहानी हे पाप उघडी केली असंच म्हणायला लागेल. आणि म्हणून मी म्हटलं की विषय काढलाय कोणी, अगदी मराठी पत्रकार चॅनेलच्या भाषेमध्ये राहुल गांधींनी किंवा आणखीन कोण असतात, राजू संजय राऊतांनी अमुक तमुक धू 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 धुतलं, तर राहुल गांधींनी धू धू धुतलं असेल तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी भाजप हे त्याला पिळून वाळत घालतील असा हा विषय आहे. कारण एक यंत्रणा भाजपकडे संघटनेची, संघटनात्मक पातळीवरची आणि कार्यकर्त्यांची अक्षरशः बूथ लेवल पर्यंत पोहोचलेली आहे, खेड्या पाड्यापर्यंत, वाडी वस्त्यांपर्यंत पोहोचलेली आहे, जी सातत्याने कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची संवाद साधत असते, बोलत असते. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना या सगळ्या विषयातल्या तपशील एखादी पुस्तिका काढून जरी भाजपने वाटलं किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरून ही सगळी माहिती पोहोचवली तर जे लक्षावधी व्हॉट्सअप ग्रुप तयार झालेले आहेत आजच्या काळामध्ये त्यामधून ही माहिती जाते. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचा खरा अपमान कोणी कधी किती केला हे करोडो लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सोपं झालेलं आहे. कारण त्या त्या विषयामध्ये बाबासाहेबांचा मान सन्मान आजपर्यंत कोणी राखला आणि कोणी त्यांना किती अपमानित केलं या गोष्टी गुलदस्त्यात आहेत, संशोधन करणाऱ्यासाठी उपलब्ध असतील, पण बाकीच्यांसाठी त्या गुलदस्त्यात आहेत. कारण त्या उत्सुकतेचा विषय झाला नाही. संजय आपला राहुल गांधी किंवा काँग्रेसने जो सध्या गदारोळ माजवलेला आहे अमित शहाचा राजीनामा मागून, निळ्या टोप्या घालून, त्यामुळे ती उत्सुकता जनसामान्यामध्ये निर्माण झाली, निर्माण होते आहे. पण ती उत्सुकता पूर्ण करणं
त्यांचं समाधान करणं हे काम काँग्रेस करणार नाही. आणि मग ही उत्तम संधी आहे म्हणून भाजप मात्र याविषयी ज्या ज्या लोकांना औत्सुक्य आहे, कुतूहल आहे, त्यांना हा सगळा काँग्रेस आणि बाबासाहेब यांचे संबंध, प्रतिष्ठा आणि अवमान या सगळा तपशील सादर करणार आहे. आणि त्याला मी म्हणतो की पिळून वाळत घालणं, पिळून वाळत घालणं. मित्रांनो, ज्यांना हौस आहे आणि खरोखरच इच्छा आहे, मी त्यांना आग्रह धरीन की दलित पॅन्थरचा एक संस्थापक आणि बुद्धिमंत ज. पवार याने आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ या एक खंडामध्ये असलेली पुस्तक मालिका लिहिलेली आहे. प्रदीर्घ आहे, 1200 पानाच्या आसपास 4-5 खंडातली ती पुस्तकं आहेत. मुद्दाम बाबासाहेब आंबेडकरांचा घटना काळापासून किंवा त्याच्या आधीपासून आणि नंतर त्यांच्या हयातीत काँग्रेसवाल्यांनी कसा अपमान केला, अवहेलना केली आणि बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष मोडून तोडून टाकण्याची पाप काँग्रेस पक्षाने कशी केली याचा सगळा इतिहास ज. पवारने पुस्तक रूपाने लिहिलेला आहे. मुंबईमध्ये जेव्हा घटना बनवली जात होती त्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकर केंद्रात मंत्री होते आणि तसेच मला वाटते मुन्शी कन्हैयालाल मुन्शी आणि आणखीन कोणतरी होते. तर मुंबई महापालिका ही काँग्रेसच्या अधिकारामध्ये होती आणि मुंबई महापालिकेतर्फे त्या दुसऱ्या एका केंद्रीय मंत्र्याचा मला नाव आठवत नाही, बहुतेक मुन्शी असावेत, त्यांचा सत्कार करायचं ठरलं होतं. तर कोणीतरी म्हटलं की बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा केंद्रीय मंत्री म्हणून मुंबई महापालिकेतर्फे सत्कार करावा. तर काँग्रेसच्या बहुमताने तो प्रस्ताव नाकारला गेला. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर बाबासाहेबांचा एक पुतळा मुंबईमध्ये असावा यासाठी काही आंबेडकरवादी प्रयत्नशील होते. तर त्यांना कुठेतरी मोक्याच्या जागी थोडीशी पुतळ्याला जागा मिळावी म्हणून तिंदा महापालिकेमध्ये प्रस्ताव आणला गेला. तो फेटाळून लावण्यात काँग्रेसचाच पुढाकार होता, कारण काँग्रेसचं मुंबई महापालिकेत बहुमत होतं. हा इतिहास आहे मित्रांनो, तपासत जा तुम्ही. जेवढा इतिहास तपासाल तेवढं तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांचा पदोपदी आणि कारण असताना किंवा नसताना अपमान करण्याची संधी काँग्रेसने आणि नेहरू खानदानाने कधी सोडलेली नाही. आणि अशा नेहरू खानदानाचे आजचे वारस राहुल गांधी जर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान म्हणून बागुलबुवा करत असतील तर ते एक प्रकारे आपल्या पूर्वजांनी केलेल्या पापाचं श्राद्ध घालायला निघालेत म्हटलं पाहिजे. कारण त्यातून ते जी उत्सुकता निर्माण करतायत प्रामुख्याने नव्या पिढीच्या दलित तरुणांना काँग्रेस आणि बाबासाहेब यांच्यातले जे काय संबंध होते, जे व्यवहार होते, त्याची जाण फारशी नाहीये. म्हणून अमित शहा जे वाक्य बोलले की बाबासाहेब 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 ह्याचा किंवा आंबेडकर आंबेडकर आंबेडकर, तर आंबेडकर या नावाची जपमाळ ओढण्यापेक्षा आंबेडकरी चळवळ आणि काँग्रेसने त्या चळवळीला संपवण्यासाठी केलेली पाप यावर बोललं पाहिजे असं अमित शहा म्हणतात. ते महत्वाचं आहे. भाजप किंवा जनसंघ ही ताकदच नव्हती की त्याच्याशी बाबासाहेबांनी लढाई करावी, संघर्ष करावा. किरकोळ खटके उडालेले असतील, कदाचित सावरकरांशी त्यांचे मतभेद असू शकतील, पण काँग्रेस हाच बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा शत्रू त्यांनी मानलेला होता. बाबासाहेबांना जेव्हा पहिल्या निवडणुका झाल्या त्या काळात पराभूत करण्यासाठी नेहरूंनी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली होती. बाबासाहेबांना मुंबईत काजरोळकर नावाचा उमेदवार उभा करून काँग्रेसने लोकसभेत पोहोचू दिलं नाही. पुढे बाबासाहेबांनी गोंदियाची पोटनिवडणूक लढवायची ठरवली, तिथे सुद्धा काँग्रेसने त्यांना पराभूतच केलं होतं. तेव्हा आज काँग्रेस पक्ष जो खोटं मगरीचे अश्रू म्हणतात, नक्राश्रू ढाळत बाबासाहेबांच्या अपमानावर
जी पारायण करतायत ते शुद्ध ढोंग आहे. आणि काँग्रेसनी सातत्याने बाबासाहेबांना अवमानित कसं केलं याचा पाढा मोदी, शहा आणि त्यांचा भाजप आता खेडोपाडी नेऊन पोहोचवतील. आणि म्हणून मी त्याला सांगितलं की पिळून वाळत घालतील. नुसतीच काँग्रेसची पाप उकरून बाहेर काढणार नाही, धुवून पुसून अगदी पिळून वाळत घालण्याची जी प्रक्रिया आहे ती करतील. आणि त्यामध्ये काँग्रेस अधिकच नेस्तनाबूत होईल. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संविधान धोक्यात वगैरे म्हणून जी दलितांची मतं काँग्रेसने मिळवली, ती मतं काँग्रेस पासून दूर करायला अतिशय उत्तम असा मुद्दा, विषय राहुल गांधी किंवा काँग्रेसनी आता भाजपच्या मोदी, शहांच्या हाती दिलेला आहे. आणि म्हणून मी ती सुरुवातीची गोष्ट सांगितली की एवढ्या थंडीत मांजराला आंघोळ घालतात. अरे, बाबासाहेब आंबेडकरांविषयी आज झाकलीमूठ 1.25 लाखाची आहे काँग्रेस. सगळा तपशील जो बौद्धिक वर्गामध्ये कुठेतरी संशोधन घेतो पण तळागाळातल्या सामान्य दलित माणसापर्यंत पोहोचत नाही, तिथे काँग्रेसची अब्रू झाकलेली राहते. तेव्हा बाबासाहेब आणि आंबेडकर यांच्या संबंधाविषयी चर्चा होत नाही, तिथपर्यंतच काँग्रेसची अब्रू झाकली राहते. पण जर तुम्ही ते सगळं बालन भाजपच्या डोक्यावर मारायला जाल आणि भाजपने तो तपशील लोकांसमोर आणायचा ठरवला तर तुमची अवस्था काय होईल याचा विचार करायला पाहिजे होता. पण तो विचार कोण करणार? गोष्ट आरंभी सांगितलेली गोष्ट आठवा. बिल्ली किसकी है? कांग्रेस किसकी है? कांग्रेस की इज्जत बर्बाद होती है तो होने दो. कांग्रेस किसकी है? गांधी परिवार की है. तो मैं हमारी इज्जत धूली में, मिट्टी में मिला दूं या बचा दो? कांग्रेस किसकी है? गांधी परिवार की है. बिल्ली किसकी है? उत्तर शोधा मित्रांनो. एक गोष्ट साफ आहे, आता हे निमित्त भाजप पुढची 2-3 वर्ष सोडणार नाही. काँग्रेसने बाबासाहेबांना कसं पदोपदी अपमानित केलं त्याचा पाढा भाजपचे नेते गल्ली बोळापर्यंत, वाडी वस्त्यांपर्यंत घेऊन जातील आणि राहुल गांधींच्या राजकारणाला पिळून वाळत घालतील. असो, इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.